नमस्कार. मी एका गमतीशीर विषयावर बोलायला आलोय. काय गडे विसरलो. चला पुन्हा बोलू आपण. मी असा व्हिडिओ केला तर तुम्हाला आवडेल का? तुम्ही म्हणाल अरे तुझा धंदा बोलायचा, तू काय विसरला? मग विसरला तर बोलायला येतो कशाला, असं तुम्ही म्हणाल ना. ज्यांचं काम राजकारणात कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणं आहे, कार्यकर्त्यांच्या समोर विषय मांडणी आहे, त्यांनी असं वागलं तर काय वाटेल? फक्त एका मिनिटात मी सगळं तुम्हाला खुलासेवार सांगणार आहे, कळणार आहे. सांगणार नाही आहे, दाखवणार आहे, कळणार आहे. फक्त 1 मिनिट हवा आहे तुमचा त्यासाठी. पण ह्या 1 मिनिटासाठी माझं बराच वेळ तुम्हाला ऐकावं लागणार आहे. हे सगळं बघितल्यावर मला प्रश्न पडतो, हे खरंच ठाकरे आहेत का रे? कारण काय बोलायचे बाळासाहेब, काय बोलायचे उद्धव ठाकरे, काय बोलतात राजसाहेब, आणि त्यांची अशी पोरं भांबावलेली विसरभोळी, काय बोलावं कळत नाही अशी प्रश्न पडतो. हे 1 मिनिटाचं भाषण आठवलेलं, विसरलेलं, पुन्हा विसरलेलं जरा ऐका. मी जेन्युइनली सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच आता मला खरंच सुचत नाही. मी येतो परत, थांबा. मी खरंच काय पाठ करून नाही आलोय म्हणून, पण तुमच्या ताकदीमुळे मला जरा धडकी भरली. मी जेन्युइनली सांगतो. मी आज आता आधीचं आठवतंय ना का परत बोलू? पण जेन्युइनली मला आजपर्यंत आपण कामं केलेली तुम्ही विसरून जा. ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा. मला वाटतं की तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. नमस्कार. थोड्या घोषणा द्या, मला भाषण आठवेल. मजा केली रे. पाहिलं? याच्यात जेन्युइनली हा शब्द किती वेळेला वापरलाय? जवळपास 4 ते 5 वेळेला. गंमत कशी असेल तुम्हाला हे सांगतो, म्हणजे उदाहरण देतो. एखादी गोष्ट आपली खरी नसेल ना, म्हणजे आपल्याला लहानपणी पण आपण केलं असेल, किंवा बघा तुम्ही, शपथ खरं सांगतो, शपथ, आपण खोटं नाही बोलत कधीच. शपथ खरं आहे, हे खोटं बोलतच नाही आपण, खोटं बोलतच नाही. असा बोलणारा माणूस सापडला की समजावा हा खोटंच बोलतोय, हा खोटंच बोलतोय. म्हणजे आपण कधी खोटं बोलत नाही, खोटं कधी बोलू नये. आणि खोट्याने काय होत आहे असा वारंवार खुलासा करणारी माणसं खोटं बोलत असतात, हे लक्षात ठेवायचं. तसं हे मी जेन्युइनली सांगतोय तुम्हाला, मी जेन्युइनली सांगतोय तुम्हाला. म्हणजे काय? म्हणजे आतापर्यंत तुम्ही कधी जेन्युइनली बोलतच नव्हते. आता एवढंच तेवढं काय जे बोलताय ते जेन्युइनली बोलताय. बरं काय बोलायचंय तेच माहित नाही, तेच आठवत नाही. ते आपलं असं असं करून मोकळं होऊन जावं लागतं. पण माझा सगळ्यात मोठा पुढचा प्रश्न राज ठाकरेंना आहे. राज ठाकरे साहेब, एक गोष्ट तुम्ही मराठी 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 म्हणत असता. आता हे मराठी मुलखातलं हे जेन्युइनली इंग्रजी प्रेम आलं कुठून? म्हणजे मराठी भाषणात एवढ्या एकाच शब्दाचा पुन्हा पुन्हा वापर, जेन्युइनली म्हणजे खरं, म्हणजे हे पुन्हा ते खुलासेवार बोलणं. जेन्युइनली म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला मी, आणि खरंच सांगतो तुम्हाला मी. अहो त्या 52-53 सेकंदाच्या क्लिपमध्ये जाऊन येण्यासाठी लागणारे काय सेकंद असतील ते, हे बोलले किती वेळ, हे खाजवलं किती वेळ, आणि जेन्युइनली किती वेळ म्हणले. म्हणजे त्याचं पृथक्करण करायचं ठरलं ना, करायचंय का, बघायचं का तुम्हाला? एकूण क्लिप आहे 52 सेकंदाची, तुम्ही पहिली पाहिलेली, ज्यात मी टायमर लावून तुम्हाला दाखवलंय. 52 सेकंदाची ती क्लिप आहे. आता त्यात जेन्युइनली या शब्दासाठी किती सेकंद लागले बघा. मी जेन्युइनली सांगतो. आता जेन्युइनली सांगतो. मी आज पण जेन्युइनली मला झालं. यांचं मौन किती सेकंदाचं होतं ते बघा. फॉर एक्झाम्पल आता
पाहिलं? आता हे बोलले किती वेळ ते बघा. मी जेन्युइनली सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच, आता मला खरंच सुचत नाही, मी येतो परत, थांबा. मी खरंच काय पाठ करून नाही आलोय म्हणून, पण तुमच्या ताकदीमुळे मला जरा धडकी भरली. मी जेन्युइनली सांगतो. मी आज, आता आधीचं आठवते ना का परत बोलू? पण जेन्युइनली मला आजपर्यंत आपण कामं केलेली तुम्ही विसरून जा. ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा. मला वाटतं की तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. 52 सेकंदात एवढे घोळ आणि एवढ्या वेळेला इंग्रजी शब्दांचा वापर कसं चालणार? बरं, याचं एक वाक्य मला जरा आश्चर्यकारक वाटलं. ते म्हणजे, तुमचा ताकदीनं मला धडकी भरली आहे. आपल्याच कार्यकर्त्याची, आपल्याच पक्षाच्या लोकांची ताकद समोर जर असेल, याला धडकी का भरली? याला उलट उत्साह वाटायला पाहिजे, आनंद वाटायला पाहिजे, अजून जोर यायला पाहिजे, जोश यायला पाहिजे. यांच्या ताकदीने यांना धडकी भरली म्हणे. हे एक असं आणि एक ते तसं. म्हणजे पैठणीचे ड्रेस घालून फिरणार, काय म्हणजे बोलावं कळत नाही. म्हणजे पैठणीचे ड्रेस घालून फिरतात ते. आणि लग्नाचं विचारलं की बापरे आई ग असंच चालतं सगळं. म्हणजे लग्न कधी करणार? अरे पोरगी धाडसानं विचारते यार, लग्न कधी करणार? म्हणजे माझ्यासारख्यांचा प्रश्न विचारला असता, आमंत्रण आहे की चौकशी? आमंत्रण असेल तर सहर्ष स्वीकारू, चौकशी असेल तर बघू, उत्तर देऊ, असं काहीतरी म्हणता आलं असतं. पण नाही ना, यांना त्याही प्रश्नाची उत्तर, म्हणजे कोणत्या प्रश्नाची भीती वाटते? काय विधानसभेतल्या की लग्नासंबंधीच्या? मला याच प्रश्नाची, जरा लग्न कधी करायचंय या प्रश्नाची भीती वाटते असा नेता. काय कमाल आहे की नाही सगळी? या सगळ्या प्रकारात म्हणजे तुम्ही बघा, ते लग्नाच्या प्रश्नाची जास्त भीती वाटते की विधानसभेच्या? लग्न कधी करणार तेवढंच प्रश्नाची भीती. पाहिलं? म्हणजे एक ते तसं जेन्युइनली मला सांगायचंय, खरंच सांगायचंय, मला काय वाटतं मला माहित नाही, विसरलो मी, तुमच्यामुळे धडकी भरली. अरे काय आहे, खाजवायचंच काम करायचंय. कॉक्रोच झाल्यावर खाजवायचं नसतं, कॉक्रोच झाल्यावर लोकाला खाज सोडायची असते. पण हे आपलंच खाजवत बसलेत. याला एकाला भीती वाटतेय लग्न कधी करू की कधी होतं की, लग्न करायची भीती वाटते का लग्न झाल्यावर भीती वाटते, माहित नाही मला कशाची भीती वाटते ते. पण हे असला प्रकार आहे सगळा. आणि मला आत्ता कळायला लागलंय की ठाकरे दीपिकेच्या मागं का लागलेत. ते 30 वर्षाचं पोरग किमान 100-200 लोकांना, 1000-2000 नाही, 5-25,000 लोकांना जमा करून दिल्लीत गोंधळ घालू शकतं, पोलिसांच्या गाड्या फोडू शकतं, पोलिसांवर हल्ले करू शकतं, शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यायची वेळ आणू शकतं, ते वातावरण निर्मिती करू शकतं. यांच्याच्यानं काहीच होत नाही. हे ना भाषण देऊ शकतात, ना लग्न कधी करणार याचं उत्तर देऊ शकतात. त्यामुळं आपलं नाही झालं ना नीट, की लोकाच्याला पदरी बाळगावं लागतं आणि त्यालाच मोठं म्हणावं लागतं. आपलं नीट असतं तर ही वेळ ठाकरेंवर आली असती कशाला, एवढाच माझा प्रश्न आहे. नमस्कार.